श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। निरभिमानाची लक्षणे कृष्ण उद्धवा ते ऐक म्हणे, येरू आनंदला अंतःकरणे सादरपणे परिसतू। कृष्ण उद्धवाला म्हणाला, आता निरभिमानाची लक्षणे ऐक. ते ऐकून उद्धव मनात आनंदित होऊन मोठ्या आदराने ऐकू लागला. पहिले शास्त्र श्रवणे ज्ञान, तदनुभवे होय विज्ञान. ऐसा ज्ञान विज्ञान संपन्न, निरभिमान तो होय. शास्त्र श्रवणाने पहिले परोक्ष ज्ञान होते, त्यानंतर अनुभवाने तेच विज्ञान होते. अशा ज्ञान आणि विज्ञानाने युक्त झालेला मनुष्य निरभिमानी होतो. साचची निरभिमानता, जरी आली होय हाता. तरी शांती तेथ सर्वथा, उल्हासता पै पावे. याप्रमाणे खरी निरभिमानता हाती आली म्हणजे त्याची शांती वाढत जाते. दाटुनी निश्चळ होणे, का दात चावुनी साहणे. ते शांती ऐसे कोण म्हणे, आक्रोशपणे साहा तू. जुलमाने मुद्दाम स्थिर होण्याचा प्रयत्न करणे किंवा दात खाऊन सहनशीलता आणणे याला शांती असे कोण म्हणणार. आरडाओरड करून सहन करणे ही काही शांती नव्हे. शांती म्हणजे ते ऐशी, सागरी अक्षोभ्यता जैसी. चढवो हट नाही तिसी, सर्व देशी सर्वदा. शांती अशी असली पाहिजे की जशी समुद्राची अक्षुब्धता, तिला सर्वदा सर्वत्र भरती ओहटी नाही. नाना सरितांचे खळाळ, आणू निघालिती समळ जळ. तो तिळ भरी नव्हे ढहुळ, अति निर्मळ निजांगे. अनेक नद्यांचे गढूळ पाण्याचे पाट सारखे समुद्रात पडत असतात, पण तो तिळभरही गढूळ न होता स्वतः स्वरूपाने अति निर्मळ असतो. तैशी नाना भूत विषमता, स्वार्थ विरोधे अंगी आदळता. पालटू नव्हे ज्याच्या चित्ता, ते जाण सर्वथा निज शांती. त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या विषमतेने आपल्या स्वार्थात अडथळा आला असता ज्याच्या चित्तात पालट होत नाही, तीच खरी शांती होय. ऐसी शांती ज्यासी देखा, तोची सर्व भूतांचा सखा. आवडता सर्व लोका, सुहृद तो का सर्वांचा. अशी शांती ज्याला प्राप्त होते तोच सर्व प्राण्यांचा सखा, सर्व लोकांचा आवडता आणि सर्वांना सुहृद होतो. नवल सख्यत्वाची परी, सर्वस्व दे निज मैत्री. स्वार्थी वंचनार्थ न करी, कृपा पात्री उपदेशू. त्याच्या सख्याची रीतही मोठी विलक्षण आहे. तो स्नेहासाठी आपले सर्वस्व अर्पण करतो, स्वार्थासाठी कोणाला फसवीत नाही. तो कृपेला पात्र असणाराला उपदेश करतो. अतर्क्य त्याची पाहती दिठी, मद्रूपे देखे सकळ सृष्टी. जगासी मज अभिन्न गाठी, निज दृष्टी बांधली. त्याची पाहण्याची दृष्टी ही अतर्क्य असते. तो सर्व सृष्टी मद्रूपच पाहतो. जगत माझ्याहून भिन्न नाही अशीच त्याची भावना असते. मग तो जेऊ ते पाहे, तेऊता मी चितया आहे. तो जरी मातेन पाहे,
ते न पाहणेही होये मीची त्याचे. म्हणून तो जेथे पाहतो तेथे त्याला मीच दिसतो. त्याने जरी मला पाहिले नाही तरी त्याचे न पाहणेही मीच होतो. त्याची पाहती जे दिठी ते मीची होये जग जेठी. ऐशी तया मज एक गाठी सकळ सृष्टी समवेत. त्याची पाहणारी दृष्टी मीच स्वतः भगवंत होतो. सर्व सृष्टीसह त्याची आणि माझी अशी एकात्मता होऊन जाते. अवघे जगची मी होये तेव्हा तो मी हे भाष जाये. ऐसा तो मज माझी समाये समसाम्ये समत्वे. सगळे जगतच मी होऊन राहिलो म्हणजे तो आणि मी हे शब्दच नाहीसे होतात. असा तो समदृष्टीमुळे एकात्म भावाने मजमध्ये राहतो. सांडोनिया मनोधर्म ऐसा जासी मी झालो सुगम. त्यासी पुढती कैसे जन्म दुःख दुर्गम जाचेनी. अशा प्रकारे मनोधर्म सोडल्यामुळे ज्याला मी सुलभ होतो त्याला दुर्धर दुःख भोगविणारा पुढला जन्म कोटचा. मातेच्या उदर कुहरी रजस्वलेच्या रुधिरा माझारी. पित्याचे निरेतद्वारी गर्भसंचारी संसरण. मातेच्या उदररूपी गुहेत जनक जननींच्या शुक्र शोणितांच्या संयोगाने गर्भसंचार होऊन संसाराचा आरंभ होतो. जे मातेच्या उदरी जंतू नाकी तोंडी उरी शिरी. विष्ठा मूत्राचे दाथरी नवमासवरी उकडीजे. नंतर मातेच्या उदरात असलेले जंतू त्याच्या नाकातोंडात हृदयात मस्तकात शिरतात आणि तो मलमूत्रांच्या उष्णतेत 9 महिने उकडतो. जठराग्नीच्या तोंडी घालून गर्भाची उंडी. उकड उकडुनी पिंडी गर्भकांडी घडीजेती. जठराग्नीच्या मुखात गर्भाचा गोळा देऊन तो उकडून उकडून त्याचा एक एक अवयव घडवला जातो. ते गर्भीची वेदना नाना परींची यातना. नको नको रघुनंदना चिळसी मना येतसे. हे देवा, त्या गर्भातील वेदना आणि अनेक प्रकारच्या यातना नको नकोशा होतात. त्यांची मनाला किळस येते. अवघ्यांच्या शेवटी प्रसूती वातू जो वाटी. सर्वांगी वेदना उठी योनी संकटी देह जन्म. सर्वांच्या शेवटी प्रसूती वायू जेव्हा उठतो त्याने तर सर्वांगात वेदना उठतात आणि मोठ्या क्लेशाने योनी मार्गाने देह बाहेर येतो. ऐसे अपवित्र जे जन्म तेन पवतीच ते नरोत्तम. जिही ठाकिले निज धाम ते पुरुषोत्तम समसाम्ये. असा अपवित्र जन्म उत्तम पुरुषांना प्राप्त होत नाही. जे निजधामाला जाऊन पोचले ते समसाम्याने पुरुषोत्तमच झाले. मी असता पाठी पोटी त्यासी काईशा जन्म गोठी. कळिकाळा ते नाणिती दिठी आले उठा उठी मद्रुपा. त्यांच्या मागे पुढे मी असता जन्माची गोष्टच कशाला पाहिजे. ते कळी काळाला कधी पाहतही नाहीत, तत्काळ मद्रूप होतात. जेथ जन्म नाही जाहले तेथ मरण न लागतांची गेले. ऐसे भजोनी माते पावले भजन बळे मद्भक्त. जेथे जन्मच नाही तेथे मरण रिक्त हस्ते परत जाते. असे माझे भक्त मला भजून भजनाच्या बळाने मला येऊन मिळतात. कृष्ण उद्धवा ते थापटी म्हणे वेगे उठी उठी.
हेची हातवशी हातवटी, जन्म तुटी तेणे होय. श्रीकृष्ण उद्धवाची पाठ थोपटून म्हणाले, उठ उठ, लवकर उठ. हीच आपल्या हातात असलेली युक्ती आहे. तिनेच जन्म मरणांचा नाश होतो. जैसे मेघमुखींचे उदक, वरीच्या वरी झेलिती चातक, तैसे कृष्ण वचनांसी देख, उद्धवे मुख पसरिले. मेघमुखींचे उदक चातक जसा तोंड पसरून वरचेवर घेतो, तसे उद्धवाने कृष्णवचन तोंड उघडून स्वीकारिले. का चंद्र किरणी चकोर, जेवी अत्यंत सादर, तेवी उद्धवाचा आदर, दिसे थोर हरिवचनी. किंवा चकोर जसा चंद्र किरणांसाठी उत्सुक होतो, त्याप्रमाणे उद्धवाचा हरिवचनावर मोठा आदर दिसला. हो का पक्षिणी देखोनी पिले, जाणोनी चाऱ्याचे वेळे, सांडोनिया आविसाळे, मुख कोवळे जेवी पसरी. तेवी देखोनी कृष्णमुख, उद्धवासी अत्यंत हरिख, श्रवणाचे मुखे देख, कृष्ण पियूख सेवित. किंवा चाऱ्याची वेळ झाली म्हणजे पक्ष्यांची पिले जशी पक्षिणीला पाहताच घरट्यातून बाहेर येऊन आपली कोमल चोच उघडतात, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे मुख पाहून उद्धव अत्यंत आनंदित झाला आणि श्रवणद्वारा कृष्णामृत सेवू लागला. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.